त्याला आयुष्यापेक्षा जास्त मृत्यूचं खरं जाणून घ्यायचं होतं। मृत्यूनंतर काय होतं याचा शोध घ्यायचा होता। मेलेल्यांना शोधणं हा त्याचा आवडता उद्योग। आत्म्यांशी संवाद साधणं हा त्याचा रोजचा शौक होता। अज्ञात आणि अदृश्य शक्तींची कोडी सोडवणं हे त्याचं काम होतं। पण दुर्दैव असं की आज त्याचाच मृत्यू एक मोठं कोडं बनलाय। आपल्या खास यंत्रसामग्री आणि कॅमेऱ्याच्या सहाय्याने तो कायम अशा अदृश्य शक्तींचा पाठपुरावा करायचा, त्यांच्याशी संवाद साधायचा, त्यांचं म्हणणं ऐकायचा आणि हा तो म्हणजेच पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर गौरव तिवारी, ज्याची कधी एखाद्या उद्ध्वस्त झालेल्या हवेलीत, कधी स्मशानात, तर कधी गूढ जंगलात किंवा जिथं बेवारस मृतदेह असतात तिथं कुठेही जाऊन तो आत्म्यांचं खरं शोधायचा। गौरव अवघ्या 32 वर्षाचा होता। त्यानं अमेरिकेतून प्रोफेशनल पायलटचं प्रशिक्षण घेतलं होतं, पण मध्येच ते सोडून तो भारतात परत आला। इथे येऊन त्यानं इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीची स्थापना केली। देश विदेशातील सुमारे 6000 हॉन्टेड ठिकाणांची चौकशी करणाऱ्या गौरवचा मृतदेह 7 जुलै रोजी दिल्लीच्या द्वारका परिसरात त्याच्याच फ्लॅटमध्ये आढळून आला। तो बाथरूममध्ये जमिनीवर पडलेला होता। त्याच्या गळ्याभोवती काळसर खोल खुणा होत्या, जसा फास लावल्यावर दिसतात। म्हणून प्रश्न उठतो की गौरवनं स्वतःला संपवून घेतलं होतं की त्याचा खून झाला होता? त्याचं कामच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं का? ज्यांच्याशी तो संवाद साधायचा त्याच अदृश्य शक्ती त्याच्या जीवावर उठल्या का? की त्याच्या मनावर नकारात्मक विचारांचा इतका प्रभाव झाला होता? सगळंच उलगडून बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी। भूतांचा गड म्हणून ओळखला जाणारा भानगड किल्ला। अनेक पॅरानॉर्मल संशोधन करणारे म्हणजेच भूत खरंच अस्तित्वात आहे की नाही हे शोधणारे ग्रुप इथे सारखेच संशोधनासाठी येत असतात। काही जणांनी तर इथे खरोखर भूते असल्याचा दावा केला होता, तर काहींनी या गोष्टी फक्त अफवा वाटतात। आता खरं काय ते देवालाच माहिती। पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भारतीय पुरातत्व विभागानेही संध्याकाळनंतर इथे जायला बंदी घातली आहे। अशा परिस्थितीत पॅरानॉर्मल रिसर्चर गौरव तिवारी आपल्या टीमसह भानगडला पोहोचला होता। त्यांनी तिथे पूर्ण रात्र घालवली आणि भूते असतील तर त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्नही केला। आणि हे सगळं टीव्हीवर एका वृत्तवाहिनीवर ऑन कॅमेरा दाखवण्यात आलं होतं आणि अख्खा भारत टीव्ही समोर बसून भूत बोलतात की नाही ते बघत होता। आणि तेव्हापासून हा गौरव तिवारी घरात भूत शोधणारा माणूस म्हणून भलताच फेमस झाला। खरं तर गौरव तिवारीचं आयुष्य म्हणजे एक जिवंत कादंबरीच होतं आणि त्याचा मृत्यू तर त्या कादंबरीचा सस्पेन्स असलेला शेवट, जो आजवर कुणालाच उलगडलेला नाही। मृत्यूच्या दरवाजापर्यंत जाऊन तिथल्या गोष्टी समजून घेण्याचं गौरवचं पॅशन होतं आणि म्हणूनच त्याच्या मृत्यूने देशभरात खळबळ उडवली। त्याच्या मृत्यूचं कोडं अजूनही सुटलेलं नाही। पण मंडळी, त्याचा मृत्यू कसा आणि का झाला हे जाणून घेण्याआधी गौरव या फील्डमध्ये कसा आला ते जाणून घेऊया। गौरव तिवारी याचा जन्म 2 सप्टेंबर 1984 रोजी उत्तर प्रदेशात झाला। लहानपणापासूनच त्याला विचित्र, अनपेक्षित आणि गूढ गोष्टींबद्दल प्रचंड आकर्षण होतं। तो फक्त कल्पनांच्या दुनियेत रमणारा मुलगा नव्हता, तर वास्तवात त्या गोष्टी समजून घेणारा, अनुभव घेणारा संशोधक देखील होता। वयाच्या 22व्या वर्षी गौरव अमेरिकेत गेला कमर्शियल पायलटचं प्रशिक्षण घेण्यासाठी। त्याने तिथे थोडा काळ पायलट म्हणून कामही केलं, पण त्याच काळात त्याला असे काही अनुभव आले की त्यामुळे त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली। नास्तिक असलेला गौरव आस्तिक झाला। त्याला त्यांच्या असण्याचे पुरावे मिळू लागले आणि प्रोफेशनल पायलटचं ट्रेनिंग अर्धवट सोडून तो पुन्हा भारतात परतला। भारतात परतल्यानंतर त्याने इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीची स्थापना केली, म्हणजे अशी संस्था जी भूतांचा शोध घ्यायची। तो MTVच्या गर्ल्स नाईट आउट या शो मध्येही पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर म्हणून झळकला होता। याशिवाय त्याने भूत आया ही डॉक्युमेंटरी देखील केली होती आणि काही हॉन्टेड इंटरनॅशनल शोचाही भाग होता। गौरव तिवारी कॅमेरा आणि इतर वैज्ञानिक मशीनचा वापर करून लोकांच्या भीतीमागचं खरं सत्य शोधायचा। त्याने विज्ञानाच्या आधारे अनेक ठिकाणचा फोलपणा उघड केला होता। काही ठिकाणी त्याने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जींबाबतीतही सविस्तर माहिती दिली होती। तो अशा रहस्यमय जागांचे व्हिडिओ तयार करायचा जे बघून खरंच अंगावर शहारे यायचे। गौरव इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचं नेतृत्व करत होता आणि त्याला दररोज अनेक लोकांकडून कॉल्स आणि ईमेल्स यायचे। त्या आधारावर तो आणि त्याची टीम संबंधित ठिकाणी जाऊन लोकांच्या अडचणी सोडवायचे। गौरवने आजवर जवळपास 6000 हॉन्टेड किंवा संशयित जागांना भेट दिली होती, पण असं म्हटलं जातं की त्याचं हेच बेधडक वागणं त्याच्या जीवावर उठलं। तारीख होती 7 जुलै 2016। गौरवचं कुटुंब मिळून नाश्ता करत बसलेलं होतं। दुसरीकडे गौरव तिवारी नेहमीसारखा आपल्या कम्प्युटरवर बसून ईमेल्स चेक करत होता। त्याचं इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीशी संबंधित काम सुरू होतं। कुठल्या नवीन केस आल्या आहेत, कुणाचं मेल आलाय, हे सगळं तो नेहमीसारखाच बघत होता।
त्यानंतर थोड्या वेळात तो रूममध्ये गेला आणि 11 वाजता घरात एक जबरदस्त आवाजानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. बाथरूमच्या दिशेनं काहीतरी धपकन पडल्यासारखं वाटलं. गौरवचे वडील आणि पत्नी दोघंही धावत तिथे गेले. त्यांनी बाथरूमच्या फटीतून डोकावून बघितलं तर गौरव तिथं फरशीवर निपचित पडलेला होता. शुद्ध हरपलेली. तात्काळ त्याला उचलून जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले, पण डॉक्टरांनी त्याला उपचाराआधीच मृत घोषित केलं. आणि थोड्याच वेळात ह्या बातमीने सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलवर एकच वावटळ उठली. गौरवचे चाहते म्हणू लागले की हा सामान्य मृत्यू नव्हे, हे भूतांनी केलेलं काहीतरी. भूतांनीच गौरवला मारले. तो जे काही काम करायचा त्या अदृश्य शक्तींनीच त्याच्यावर हल्ला केला, अशा आशयाच्या बातम्या सगळीकडे दाखवल्या जाऊ लागल्या. पण मंडळी, खरंच गौरवला भूतांनी मृत्यू दिला होता का? खरंच त्याच्या मृत्यूमागे भूतांचा हात होता का? मंडळी, 6 जुलै 2016 ही तारीख गौरव तिवारीच्या आयुष्यातली शेवटच्या काही शांत संध्याकाळांपैकी एक होती. पण खरी गोष्ट ही की ती संध्याकाळ तशी शांत नव्हतीच. त्या दिवशी गौरव दिवसभर घरातच होता, नेहमीप्रमाणे आपल्या रिसर्च, ईमेल्समध्ये आणि पुढच्या केसेसच्या तयारीत व्यस्त. संध्याकाळी 7:30 वाजता तो जनकपुरी मधल्या एका हॉन्टेड जागेच्या चेकिंगसाठी घरातून निघाला. गौरवची तपास पद्धत अशी होती की तो रात्रीचंच काम जास्त करत असे, कारण त्याच्यामध्ये ज्यांचं अस्तित्व आपण शोधत आहोत त्या अदृश्य शक्ती रात्री अधिक सक्रिय असतात. त्या रात्री जनकपुरीत त्यानं तपास पूर्ण केला आणि रात्री 1:30 वाजता घरी परत आला. उशिरा घरी येणं हे त्याचा कामाचा एक भाग होता, पण घरातल्या इतर लोकांसाठी, विशेषतः पत्नीसाठी, हे सततचं एक वादाचं कारण होतं. त्या रात्रीही गौरव आणि त्याच्या पत्नीमध्ये खटके उडाले होते. शिवाय पोलीस चौकशी दरम्यान गौरव तिवारीच्या वडिलांनी एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ विधान केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की गौरवला एक वाईट आत्मा आपल्या दिशेनं ओढत होती. तो दिवसेंदिवस बदलत चालला होता. त्याचं वागणं, बोलणं, शांतता, सगळं काही वेगळं आणि विचित्र होतं. याबरोबर गौरवच्या पत्नीनेही पोलिसांना सांगितलं की गौरव काही दिवसांपूर्वी म्हणत होता की आत्मा त्याला त्रास देते आणि ती आत्मा त्याला काहीतरी करून घेण्यासाठी प्रवृत्त करते. आता प्रश्न उरतो की गौरव खरोखरच कुठल्या अदृश्य शक्तींनी त्रस्त होता का, की हे सगळं त्याच्या मनात तयार झालेलं ताणाचं आणि भयाचं चित्र होतं? मंडळी, गौरवच्या मृत्यूभोवती जरी आत्मा, भूत असं वलय असलं तरी त्याचं वैयक्तिक आयुष्यही तितकंसं चांगलं नव्हतं. गौरव अत्यंत वेगळ्या क्षेत्रात काम करत होता, पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन, जिथे नाही म्हणायला पैसा, स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा फारशी नव्हती. त्याच्या कमाईत सातत्य नव्हतं. काही महिन्यात काम भरपूर तर काही महिन्यात अगदीच नाही. याच अधूनमधून होणाऱ्या कमाईमुळे घरात वाद निर्माण व्हायचे. घरातले सदस्य, विशेषतः पत्नी आणि काही वेळा आई वडीलही गौरवला म्हणायचे, हे भूताटकी, गूढ, संशोधन सोड आणि काहीतरी नीटचं कमाईचं, सन्मानाचं काम कर. पण गौरवसाठी हे काम नुसतं प्रोफेशन नव्हतं, ते त्याचं पॅशन आणि मिशन होतं. मात्र घरच्यांचा ताण, आर्थिक अस्थिरता आणि वैवाहिक संघर्ष यांनी मिळून त्याच्या मनावर जबरदस्त दडपण निर्माण झालं होतं. 11 जुलै 2016 रोजी गौरव तिवारीच्या मृत्यू प्रकरणी अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी डॉक्टरांच्या एक विशेष टीमला त्यांच्या घरी पाठवलं होतं. या टीमने त्या बाथरूमची तपासणी केली जिथे गौरवचा मृतदेह सापडला होता. तपासणी दरम्यान त्यांनी बाथरूम मधल्या प्रत्येक कोपऱ्याची बारकाईने पाहणी केली. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि बाथरूम मध्ये मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस आणि डॉक्टर दोघेही निष्कर्षांपर्यंत पोहोचले की गौरवने बाथरूम मध्ये असलेल्या खुंटीला लटकवून स्वतःला संपवून घेतलं होतं. तिथे पोलिसांना एक ओढणीही मिळाली ज्याचा वापर करत त्याने स्वतःला संपवून घेतलं. ही गोष्ट मेडिकल तपासणीनेही दुजोऱ्याने सिद्ध केली होती. गळ्याभोवतीच्या खुणा आणि शरीरावरचे परिणाम हे फासामुळे झाले होते. या तपासणीनंतर पोलिसांच्या प्राथमिक निष्कर्षांनीही अधिक आधार मिळाला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की गौरवचा मृत्यू अदृश्य शक्तींमुळे नाही तर त्यानेच स्वतःला संपवून घेतलंय. मात्र तरीही गौरवच्या चाहत्यांमध्ये आणि पॅरानॉर्मल वर्ल्डमध्ये आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. गौरव सशक्त आणि आत्मविश्वासी होता, मग त्याने असं पाऊल का उचलावं? तो या निर्णयापर्यंत कशासाठी पोहोचला आणि का पोहोचला? की खरंच त्याच्या मृत्यूमागे कुण्या अदृश्य शक्तींचा हात होता? गौरव तिवारीचं आयुष्य जितकं रहस्यमय होतं तितकाच त्याचा मृत्यूही गूढ होता. भूते, आत्मा, अदृश्य शक्ती ज्यांच्या अस्तित्वाचा तो मागोवा घेत होता त्याच गूढतेत तो स्वतः हरवला. पोलिसांनी तपास करून निष्कर्ष दिला की त्याने स्वतःला संपवलं होतं, पण त्याचे कुटुंबीय, चाहते आणि पॅरानॉर्मल संशोधक आजही विश्वास ठेवतात की यात काहीतरी वेगळं होतं, काहीतरी असं जे आपल्या सामान्य समजुतीच्या पलीकडचे. बाकी तुम्हाला काय वाटतं? गौरवचा मृत्यू कसा झाला असावा? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.